मग हा बीड मध्ये निघणारा मोर्चा कोणाचा आहे, काय वाटतं तुम्हाला? सध्या तरी अजितदादा राष्ट्रवादी पुरस्कृत दिसतोय सध्या तरी. रात्रीतून बदल झाला तर आम्हाला नाही माहिती, पण सध्या तरी दिसतोय, कारण त्यांचेच लोक आहेत ते सगळे. पण याच्यावरती कंट्रोल फडणवीस साहेबाचा सुद्धा असायला पाहिजे असं वाटतं. कारण फडणवीस साहेब जर म्हणले ना तुम्ही सरकारमध्ये आहेत, तुम्ही असं कसं काय करता, जे आर सरकारने काढला, कारण जे आर फडणवीस साहेबांनी काढलाय. आणि फडणवीस साहेबांनी जे आर काढलेला असताना फडणवीस साहेबाच्या सरकारमधलेच मंत्री जर आमच्या विरोधात जातात, याचा अर्थ कळणार नाही आम्हाला. इतके दूध खेळे आम्ही नाही आहेत. तुम्हाला वाटत असेल मी फक्त चौथी पास आहे, आमकाय तमकाय. मी तुमचे सगळ्याचे पाठ पुरवणे इतकी ताकद माझ्यात आहे. तेवढी हिंमत ठेवून काम करतो मी, कारण तुमचे चालबाजी तेव्हाच लक्षात येते आमच्या. आता कुठंतरी मराठ्यांच्या मनात फडणवीस साहेब चालले होते. या माणसानं मराठवाड्यातल्या मराठ्याला न्याय दिला, जे आर काढलाय. मराठवाड्यातला सगळा मराठा हा कुणबी आहे, आणि गरीब लेकरांचं आयुष्याचं कल्याण करण्याचं काम फडणवीस साहेब करतील ही आशयाने मनामनात मराठ्यांच्या घुसली होती. परंतु ते पुन्हा पुन्हा जर डाव करणार असले, आता डावच नाही तर काय, आता आम्ही 1-1.5 महिना झाला जाऊन आलो मुंबईत, गाड्या लावलेल्या, पोलीस आत्ता नोटीस आल्यात, पण ताबडतोब का नाही दिल्या? मग ताबडतोब का नाही दिल्या? कोणाचा डाव आहे? अरे उघडच आहे ना, गृहमंत्री फडणवीस साहेब. जे आर तुम्ही काढता, गोरगरीब मराठ्याचा सन्मान जे आर काढून तुम्ही केला. गोरगरीब मराठी आज तुम्हाला मानायला लागले आता, आणि एका 1.5 महिन्यानंतर लोकांना गाड्याला नोटीस यायला लागल्या. म्हणजे ही कोणती दुटप्पी भूमिका? वार करायचा नाही असा. एखाद्याला जवळ घेतलं ना एकदा, तर पुन्हा वार नाही करायचा. मराठ्यांनी मन बदलायला सुरुवात केली नाही की फडणवीस साहेब गरिबांच्या लेकराचं कल्याण करायला लागले. पुन्हा पुन्हा वार करायची काय गरज आहे? म्हणजे फडणवीसांनी केलं असं? अरे फडणवीस साहेब जर म्हणले ना, तर ते तर जाऊ देऊ, ते तर चिल्लर विषय ते नोटिसाचा. ते काय फडणवीस साहेब सांगितलं 1 मिनिटात जिकडे तिकडे होऊन जाईल, त्याचा विषय नाही. पण छगन भुजबळला जर त्यांनी सांगितलं ती टप्परच नाही नाशिक सोडायची. फडणवीस साहेबांनी जे आर काढला ना, त्या विरोधात हे कस करायचं बरं येणतोय? कसा येणतो फडणवीस साहेब? हे कळतं लोकांना. मी म्हणतो आता मराठ्यांचे फडणवीस साहेब मी संधी देतोय. आणखीन आमचा तुमच्यावरचा विश्वास ढळलेला नाही, आणखीन ढळलेला नाही. तुम्ही जिंकलेले मन मराठ्यांचे दुःख देऊ नये ही माझी अपेक्षा आहे फडणवीस साहेब तुमच्याकडे. मराठ्यांचे मन तुम्ही जिंकलेत, मराठवाड्यातला सगळा मराठा आरक्षणात जाणारे या आशेवरती मराठा समाज तुमच्याकडे बघतोय. आणि तुम्ही जे मन जिंकलेत आता गोरगरिबांचे, ते मन पुन्हा दुःख देऊ नका, कारण ही जबाबदारी तुमची आहे. पुढं काय करायचं तुम्ही तुमचं बघा. आम्ही खंबीर आहेत, आरक्षण घ्या.